जिचं कधीच काही मागणं नसतं आणि जिच्याशिवाय आपलं संपूर्ण जग अपूर्ण असतं ती म्हणजे आई. आज मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे माझ्या आईला 5वीपासून सगळं जेवण बनवता येत होतं. तर माझ्या आईजवळ ना एक मैत्रीचं नातं आहे आणि ती ना मला नेहमी ताई म्हणून हाक मारते. तर आज काय झालं माहिती आहे, मी ज्वारीचं पीठ मळलं आणि तिला सांगितलं की मी भाकऱ्या करते. तर तिचं असं म्हणणं होतं की भाकऱ्या कर ग, पण कशा करतेस ताई मला दाखव. तर बऱ्याचदा काय होतं, आपण पीठ व्यवस्थित मळत नाही, त्यामुळे भाकऱ्या व्यवस्थित होत नाही. तर तिचं असं म्हणणं की जे करायचंय ते मन लावून करत जा आणि अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी आपण बघून शिकतो, त्यामुळे बघायला शिक आधी, त्यानंतर कर. आज पुन्हा एकदा असं वाटतंय की आपण लहानच छान होतो, मोठे का झालो. तर जगात एक आईच असते जिला असं नेहमी वाटतं की माझ्या मुलीला कुठलेच कष्ट न यावे, म्हणजे माझ्या वाट्याला जे कष्ट आले ते माझ्या मुलीच्या वाट्याला कधीच येऊ नये. असं म्हणतात घराला घरपण बाईमुळे असतं, पण माझं असं वैयक्तिक मत आहे की घराला घरपण हे आईमुळेच असतं. तुमचं याबद्दल काय मत आहे ते मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि असं म्हटलं जातं की देव सगळीकडे पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केलेली आहे, आणि हे अगदी खरं आहे.